नमस्कार, राणीच होममेड डिशमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहे भरलेली शिमला। तर चला सुरुवात करूया। इथे मी 5 शिमला घेतलेल्या आहे मीडियम साईजच्या। त्यानंतर यामध्ये आपल्याला 5 ते 6 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून। त्याचबरोबर 7 ते 8 लसूण पाकळ्या, अद्रकचे 2 मोठे तुकडे बारीक करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्या। त्याचबरोबर इथे एक छोटी वाटी किसून घेतलेलं खोबरं किंवा खोबऱ्याच्या बारीक बारीक स्लाइस करून टाकून घ्या। 1.5 चमचा जिरे टाकलेलं आहे। तर हे सर्व आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे। या पद्धतीने खोबरं करून टाकलं तरी चालेल। तर हे आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे। जेवढं बारीक होईल तेवढं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। या पद्धतीने बारीक झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाल्यामध्ये ते व्यवस्थित मिक्स होईल। त्याचबरोबर 1 वाटी शेंगदाणे जे मी भाजून घेतलेले आहे आणि हे आपल्याला पुन्हा मिक्सरला लावून घ्यायचं आहे। यामध्ये अगदी थोडं असं मी पाणी घालून घेणार आहे, कारण हा कोरडा मसाला राहतो खूप, त्यामुळे थोडासा पाणी घालून घेतलेला आहे आणि पुन्हा मिक्सरला व्यवस्थित लावून घ्या। या पद्धतीने झाल्यानंतर शेंगदाणे थोडे राहिले तर पुन्हा मसाला असा मिक्स करून घ्या भांड्यात आणि पुन्हा एकदा मिक्सरला व्यवस्थित लावून मिक्सरमधून काढून घ्या। या पद्धतीने इथे बारीक झालेला आहे। आता मी इथे एका ताटामध्ये हा सर्व मसाला काढून घेत आहे। शेंगदाणे थोडे जाडसर राहिले तरी चालेल, थोडेसे जाडसर असावे यासाठीच आपण शेंगदाणे नंतर टाकून वाटलेले आहेत। आता या पद्धतीने मिरचीचे 4 भाग करून कापून घ्या मिरच्या। मी इथं सर्व मिरच्या कापून घेत आहे। या पद्धतीने मसाला राहायला पाहिजे। मसाला जास्त पाणी वापरलं असतं तो पातळ झाला असता, म्हणून मी पाणी थोडं वापरलं। असं घट्टसर मसाला आपला तयार झाला पाहिजे आणि व्यवस्थित मिरचीमध्ये भरून घ्या। अगदी कमी मसाल्यांमध्ये ही भरलेली शिमला मिरची तयार होते आणि खायला पण छान लागते। इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला, त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालून घ्या। तेल याच्यासाठी जास्त की आपल्याला ते तेलावरतीच मिरच्या फ्राय करून घ्यायच्या आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यावरती मिरच्या टाकून घ्या। इथे मी मिरच्या टाकलेल्या आहे। गॅस कमी ठेवा किंवा मीडियम ठेवला तरी चालेल आणि झाकण ठेवून आपल्याला या शिजू द्यायच्या आहे। 2 ते 3 मिनिटानंतर पुन्हा झाकण काढून आपल्याला चेक करायचं आहे। 1 ते 2 मिनिटं झाली आहे आणि आता आपल्याला दुसरी बाजू मिरचीची भाजून घ्यायची आहे। या पद्धतीने व्यवस्थित शिमलाची दुसरी बाजू तुम्ही भाजून घ्या आणि पुन्हा त्यावरती झाकण ठेवा। अशा प्रकारे या 2 ते 3 वेळेस मिरच्या आलटून पालटून करून 4ही बाजू मिरचीची व्यवस्थित भाजून घ्या आणि इथे 2 ते 3 वेळेस मी या पद्धतीने या मिरच्या भाजून घेतलेल्या आहे व्यवस्थित तेलावरती फ्राय करून। तर तयार आहे आपली डिश। कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा। लाईक करा, सबस्क्राईब करा।
धन्यवाद.